माधुरी हत्तीनीच्या काळजी आणि भविष्याविषयी एक पत्र वंताराने प्रसिद्ध केलंय। वंतारा जैन मठ आणि कोल्हापुरातील जनतेसाठी माधुरी हत्तीन असलेले धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व पूर्णपणे मान्य करते। अनेक दशकांपासून ती आध्यात्मिक परंपरा आणि समुदायाच्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिली आहे। आम्ही भावनिक जैन मठाचे नेते आणि कोल्हापूरमध्ये माधुरीच्या उपस्थितीबाबत भावना व्यक्त करणाऱ्या व्यापक समाजाच्या भावना ओळखतो व त्याचा आदर करतो। या प्रकरणातील वंताराची भूमिका फक्त भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशांनुसार मर्यादित राहिली आहे। माधुरीला स्थलांतरित करण्याचा निर्णय न्यायालयीन आदेशान्वये घेण्यात आला असून वंताराचे कार्य फक्त तिची काळजी घेणे, पशुवैद्यकीय मदत पुरवणे व तिला स्वतंत्र पुनर्वसन केंद्रात निवासाची व्यवस्था करून देणे इतकेच होते। वंताराने कधीही तिच्या स्थलांतराची शिफारस केली नाही किंवा धार्मिक भावना वा परंपरांमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू नव्हता। कायदेशीर वर्तन, प्राणी कल्याण व समुदाय सहकार्य याबाबत वंतारा कटिबद्ध आहे। त्यामुळे जैन मठ व महाराष्ट्र शासनाने माधुरीच्या कोल्हापूरमध्ये पुनर्प्रवेशासाठी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला वंतारा पूर्णपणे पाठिंबा देईल। न्यायालयाच्या मंजुरीनंतर माधुरीच्या सुरक्षित व सन्माननीय पुनरागमनासाठी वंतारा सर्व प्रकारची तांत्रिक, पशुवैद्यकीय मदत देईल। तसेच वंतारा जैन मठ व महाराष्ट्र राज्य सरकारच्या घनिष्ठ समन्वयाने कोल्हापूरच्या नान्नी भागात माधुरीसाठी एक उपग्रह पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडतो आहे। हे प्रस्तावित केंद्र प्राणी कल्याणासाठी ठरलेल्या आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम निकषांनुसार तयार करण्यात येईल। हे काम उच्चस्तरीय तज्ञ समिती व जैन मठाच्या सहमतीने केले जाईल। प्रस्तावित केंद्रात खालील गोष्टी असतील: सांधे व स्नायूंच्या आरामासाठी विशेष जलचिकित्सा तलाव, पोहण्यासाठी आणि नैसर्गिक हालचालींसाठी मोठा जलसाठा, शारीरिक पुनर्वसनासाठी लेझर थेरपी व उपचार कक्ष, विश्रांती व सुरक्षिततेसाठी झाकलेली रात्रीची निवास व्यवस्था, साखळदंडाशिवाय मोकळ्या जागेतील मुक्त हालचालींसाठी हिरवेगार निवास, नैसर्गिक वर्तनासाठी आणि संवर्धनासाठी वाळूचा खेळमाट, 24/7 वैद्यकीय सेवेची सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना, सुरक्षित आणि आरामदायक विश्रांतीसाठी रबरयुक्त जमिनीचे व्यासपीठ, मऊ वाळूचे टेकाव जे विशिष्ट झोपण्याच्या स्थितीस मदत करते, पायांच्या आजारांपासून बरे होण्यासाठी, सांध्यांवरील दाब कमी करण्यासाठी आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी उपयुक्त। या केंद्रासाठी लागणारी जागा जैन मठ व महाराष्ट्र शासनाच्या सल्ल्यानुसार निश्चित केली जाईल। आवश्यक परवानग्या आणि अनुदान मिळाल्यानंतर वंताराची तज्ञ टीम संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून अंमलबजावणी सुरू करण्यात येईल। आम्ही स्पष्ट करू इच्छितो की हा प्रस्ताव केवळ भारताच्या मान्य न्यायालयाकडून माधुरीच्या पुढील देखभालीसाठी दिल्या जाऊ शकणाऱ्या कोणत्याही निर्देशांचे पालन करण्यासाठी आणि महाराष्ट्रीयन नामांकनानुसार कार्यवाही सुलभ करण्यासाठी मांडण्यात आला आहे। याचा उद्देश वंताराला श्रेय मिळणे किंवा ओळख मिळणे असा नाही। हा एक सल्ला आहे, बंधनकारक अट किंवा लादलेली अट नाही। जैन मठाकडून मांडल्या जाणाऱ्या कोणत्याही पर्यायी प्रस्तावाचा आम्ही पूर्णपणे आदर करतो आणि तो न्यायालयाच्या अंतिम आदेशांनुसार स्वीकारण्यास मोकळे आहोत। जर न्यायालयाच्या आदेशांनुसार आमची भूमिका पार पाडली असती तरी ती जैन समाज किंवा कोल्हापूरच्या जनतेस काही त्रासदायक ठरली असेल तर आम्हाला त्याबद्दल मनापासून खंत वाटते। मिच्छामी डुक्कडम आमच्या विचारांची शब्दांनी किंवा कृतीमुळे जाणून बुजून किंवा अज्ञानामुळे कोणाला दुखापत झाली असेल तर आम्ही क्षमा याचना करतो। वंतारा प्राणी कल्याणाच्या उच्चतम मानकांप्रती, संस्थात्मक प्रामाणिकतेप्रती आणि संपूर्ण भारतभर समुदायांशी सन्मानपूर्वक संवाद प्रस्थापित करण्यास कटिबद्ध आहे। कायदेशीर आचरण, पारदर्शक आणि आपल्या ताब्यात असलेल्या प्राण्यांच्या कल्याणाला आम्ही प्राधान्य देत राहू। विरोधात नव्हे तर एकतेने पुढे जाऊया। माधुरीसाठी प्रेम हेच केंद्रबिंदू राहू द्यात। सर्वांच्या प्रती आदरपूर्वक टीम वंतारा।